भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोणीतरी कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरते आणि राज्यातील पोलिसांना काहीच भनकसुद्धा नाही. आणि याच निष्काळजीपणातून 2025ला लाल किल्ला बॉम्बस्फोट झाला. लोक इंटरनेटवर म्हणत आहेत की ही पोलिसांची चूक आहे, इंटेलिजन्सचं फेलर आहे. पण पहिली गोष्ट अशी आहे की या घटनेबद्दल आपण जेवढं काही बोलू ते कमीच आहे. ज्यांच्यासोबत ही घटना झाली त्यांनाच त्या खऱ्या वेदना माहिती. पण इथं मुख्य गोष्ट ही आहे की भारताच्या इंटेलिजन्सला दोष देऊन काही उपयोग नाही. आणि जे लोक म्हणतायत की आपल्या इंटेलिजन्सने काम केलं नाही, निष्काळजीपणा केला, त्या लोकांनी मागील 1 महिन्याचे त्यांचे रेकॉर्ड्स पाहिले पाहिजेत. आपल्या इंटेलिजन्समुळे फक्त 30 दिवसात 15पेक्षा जास्त ऑपरेशन सुधारले गेलेले आहेत. प्रत्येकाला तेच दिसतं जे घडलं आहे, जे थांबवलं गेलं, जे मोठे संकट आपल्यापर्यंत आलेच नाही याची कल्पनाही सामान्य माणसांना नाहीये. पण याचा अर्थ असा पण नाही की 12 जणांचा मृत्यू झाला तर ते योग्य आहे. पण म्हणून स्पाय एजंट्सच्या अंगावर जाणं तेही योग्य नाही. गेल्या 30 दिवसात पंजाब आणि गुजरातमध्ये कित्येक लोक डिटेन झाले आणि असे कित्येक प्रकरणं आहेत जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. आणि आपल्या सिक्रेट एजन्सीची एक ओळ आहे, लोकांना फक्त एकदाच जिंकायचं असतं, पण आम्हाला रोज जिंकावं लागतं. ही गोष्ट समजून घ्या आणि विश्वास ठेवा. काही लोक या घटनेवर मीम सुद्धा बनवत आहेत. कोणी म्हणतं हे इलेक्शनसाठी इंडिया करतंय, कोणी म्हणतं हे मोदीजींनी केलंय. मला काही लोकांवर हसायला येतं की जे कोणत्याही प्रकारची रिसर्च न करता आपले मतं मांडतात. सध्या इंटरनेटवर गजब न्यूजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नागरिक इंटरव्ह्यूमध्ये सरकारची स्तुती करत होता आणि त्या क्षणी त्याच्या मागे तो ब्लास्ट झाला. ये मोदी की सरकार है। मोदी की सरकार में हर डिपार्टमेंट को ये दे दिया गया है, अलर्ट कर दिया गया है कि अब इस तरह का कोई घटना नहीं होगा। कोई भी अगर आता है बम फोड़ने के लिए तो वहीं बॉर्डर पर ही उसको खलास कर दिया जाता है। आई होप सब कुछ कंट्रोल में है रॉय। सर, हम इस वक्त भारत के सबसे सुरक्षित जगह पर खड़े हैं. आणि लोक हा व्हिडिओ एंटरटेनमेंट म्हणून बघतायत, सिनेमाशी जोडतायत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. या घटनेची गंभीरता तुम्ही समजून घ्या. आणि तिकडं पाकिस्तानाचं तर वेगळं धोरण चालू आहे. ते म्हणतायत की इस्लामाबादमध्ये झालेला स्फोट हा इंडियाने करून घेतला. आणि अमेरिकेचं सुद्धा वेगळंच चालू आहे. ते भारताच्या घटनेवर म्हणतायत की या एक्सप्लोजनचं आम्ही निंदा करतो. आणि पाकिस्तानच्या घटनेवर ते म्हणतायत की या टेरर अटॅकची आम्ही निंदा करतो. म्हणजे भारतात जो ब्लास्ट झाला तो काही मोठा नव्हता, पण पाकिस्तानात जो झाला तो खूप मोठा होता आणि टेरर अटॅक होता. आणि ह्याच होत्या या घटनेबद्दलच्या काही गोष्टी जे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा.